नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। चला मंडळी, आज आपण 5 प्रकारच्या डाळी बनवूया। अप्रतिम अशा रेसिपी आहेत, सोप्या आणि अगदी गावरान पद्धतीने इथे दाखवलेले आहेत। रोज जेवणात काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो। तर चला तर मग तुम्ही ह्या 5 प्रकारच्या डाळी अगदी सोप्या पद्धतीने दाखवल्या त्या नक्की बघा आणि ह्या तुम्ही 5 प्रकारच्या डाळी बनवू शकता। एकदम इझी आणि झटपट तयार होणाऱ्या अशा ह्या रेसिपी आहेत। ह्या तुम्ही भातासोबत, चपाती किंवा मग तुम्ही टिफिनसाठी ही अशा पद्धतीच्या डाळी करू शकता। लंच डिनरसाठी ही उपयोगी पडतात। चला तर मग नक्की संपूर्ण रेसिपी बघा आणि नक्की बनवून बघा। इथं सुरुवातीला आता आपण बघा डाळी बघूया। आता ही आहे मुगाची डाळ। काय होतं, आपल्याला ज्यांना माहिती आहे त्यांना समजलं जातं, पण जी नवीन बनवणारे आहेत तर त्यांच्यासाठी समजत नाही की मुगाची डाळ कुठली, तूर डाळ कुठली। आता ही आहे ती चना डाळ आहे। चना डाळ आणि तूर डाळ थोडीशी सेम असते। चना डाळ थोडीशी जास्त जाड असते आणि तूर डाळ थोडीशी चपटी असते। अशा पद्धतीची असते तूर डाळ, हिला तूर डाळ म्हणतात। आणि त्यानंतर ही आहे लालसर अशी असलेली मसूर डाळ। मसूर डाळ तुम्ही ओळखू शकता, पण चना डाळ आणि तूर डाळीमध्ये थोडासा फरक समजत नाही लवकर, त्यामुळे मग कन्फ्युजन होतं। चला तर मग आता आपण 2 कुकरची भांडी घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण डाळी पहिल्या सुरुवातीला शिजवून घेऊया। आता इथं सुरुवातीला मी आहे ना जी पहिली डाळ करणार आहे, आता त्यासाठी मी इथं तूर डाळ घेतलेली आहे आणि ही तूर डाळ ती साफ करून घेतलेली आहे। त्याचबरोबर आता आपण एका कुकरमध्ये मी 2 डाळी शिजवून घेणार आहे। त्यासाठी चना डाळ पण मी घेतलेली। तर बघू शकता डाळी दिसताना सेम दिसत आहेत, पण चना डाळ आहे ती जास्त टपोरी आहे आणि अशी दाटसर आहे। इथे बघू शकता जाडमध्ये येते आणि जी आपली तूर डाळ आहे ती एकदम पातळ आणि चपटी येते। इथे तुम्हाला फरक दिसतच असेल। त्यामुळे काय होतं, नवीन जे बनवणारे आहेत तर त्यांचं कन्फ्युजन होतं की तूर डाळ आणि चना डाळमध्ये। तर अशा पद्धतीच्या डाळीचं तुम्ही निरीक्षण करू शकता। अशा पद्धतीची तूर डाळ असते आणि मग चना डाळ असते ती थोडीशी टपोरी असते। चला तर आता आपण कुकरला लावून घेऊया। ह्या दोन्ही डाळी एकत्र एका कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, म्हणजे पटकन आपलं कुकर पण होईल आणि डाळी ही दोन्ही शिजून निघतील। आता इथं मी दोन्ही डाळी आहेत त्या दोन्हीमध्ये पाणी घालून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले। आता बघा पहिल्याच पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात त्याच्यावरती पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे 2 ते 3 पाण्यातून आपण ह्या डाळी आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कारण याला किडा लागू नये किंवा भुंगा लागू नये, तर त्याच्यासाठी त्याच्यावरती पावडर घातलेली असते। आता इथं दोन्ही डाळी आहेत त्या 3 पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतलेले, ते तर बघू शकता। आता याच्यावरती अर्धा इंच पाणी घालायचं, नंतर कुकरमध्ये मी लिंबू घालून घेतलेले, म्हणजे कुकर आहे तो आपला स्वच्छ राहतो। आता इथं आपण त्यावरती हे जी भांडी आहे ती ठेवून घ्यायची आणि चना डाळीचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे 4 चम्मच ते तेल घालून घेतलेले, म्हणजे डाळ आहे ती व्यवस्थित शिजली जाईल। त्यानंतर झाकण ठेवलं आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथं बघू शकता ही आहे काळी फराशीची डाळ। आता मी 4ही डाळी आहेत त्या एकदम शिजवून घेणार आहे, म्हणजे मला फोडणी द्यायला बरं पडेल। ही काळी फराशीची डाळ आहे ती अप्रतिम अशी बनते, खायला खूप अशी टेस्टी लागते। तर ती पण मी एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथं आपण मिक्स्ड डाळींची एक डाळ बनवणार आहे, तर त्यासाठी चना डाळ घेतलेली आहे, तूर डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आणि त्याचबरोबर त्याच्या सोबत आपण ही जी मसूर डाळ घेतली होती ती 1 चम्मच घालून घेणार आहे। असं व्यवस्थित मापामध्ये मी मिक्स करून घेतलेले आणि एक छोटं कोणतीही वाटी आपली घरातली घेतली तरी चालू शकतं, जेवढी आपल्याला डाळ बनवायची त्या अंदाजाने। आणि आता ह्या दोन्ही डाळी मी स्वच्छ पाण्यातून अशाच 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे। सगळ्या डाळींवरती पावडर ही लावलेलीच असते। आता ही फराशीची डाळ म्हणाल तर ती आपण घरी बारीक केलेली आहे, म्हणजे जात्यावरती, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही पावडर वगैरे लावलेली नाही। बघा ती 1 पाण्यातून लगेच स्वच्छ झालेली आहे। अशा पद्धतीने मी हे केलेले। थोडासा कांदा, टोमॅटो आणि थोडीशी मिरची जी आपण मिक्स डाळ करणार आहे त्याच्यामध्ये घालून घेतलेली आणि दोन्ही डाळींवरती थोडं तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि फराशीची डाळ आहे ती खाली ठेवते आणि त्याच्यावरती आपण दुसरं भांडं आहे ते ठेवून घेऊया। अशा पद्धतीने डाळी ते शिजून घ्यायची। याच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित डाळ आहेत त्या आपल्या शिजल्या जातील। आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि याला 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता दोन्ही कुकरमध्ये 2 डाळी मी घालून घेतलेल्या आहेत, म्हणजे पटापट आपले फोडणी दिले की आपली रेसिपी तयार होईल। आता इथे बघू शकता दोन्ही कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। इथे बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण बघूया आपल्या डाळी परफेक्ट शिजलेल्या आहेत की नाहीये। इथे बघू शकता डाळ आपली मस्तपैकी शिजलेल्या आहेत। आता आपण फोडणीला देऊया। आता पहिली जी रेसिपी दाखवणार आहे ती डाळ फ्रायची दाखवणार आहे। तुम्ही याच्यावरती डाळ तडकाही बनवू शकता या डाळीचा, कारण की ह्याच्यामध्ये फक्त तुरीची डाळ घातलेली आहे।
जर तुम्हाला नॉर्मल करायचं असेल म्हणजे वरण भात करायचं असेल तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तूर डाळ मिक्स करून घातली जाते. आता मी इथं कढई घेतलेली, त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलेले, त्यामध्ये जिरं मोहरी घातली, ठेचलेला लसूण घालून घेतलेला आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा, तुमच्याकडे फ्रेश असेल तर तोही घालून घेऊ शकता. त्यानंतर याच्यावरती कांदा घालून घेतलेला एकदम बारीक चिरलेला, चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेतली आणि त्यानंतर थोडासा हिंग घालून घेतला आणि बारीक चिरलेलं थोडं टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता मिक्स झालेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया. आता जी डाळ आपली तूर डाळ शिजलेली होती ती याच्यावरती घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याला जास्त घोटायचं नाही आहे, डाळ आपली ऑलरेडी शिजलेली आहे, तर जास्त आपण स्मॅश केलं तर एकदम ती बारीक होईल. तर त्यासाठी हलक्या हाताने स्मॅश करून याच्यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि एकच उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि एक उकळी आपण याला काढून घेऊया म्हणजे आपली डाळ आहे ती तयार होईल. इथं बघू शकता 5 मिनिटात त्याला एक उकळी येते आणि आपली डाळ फ्राय आहे ती तयार होते. आता डाळ तडका जर तुम्हाला बनवायचा असेल तर यावरती फक्त तडका टाकायचा आहे की आपली डाळ तडक्याची रेसिपी तयार होते. याची डाळ तडक्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये दाखवलेली नाही आहे. आता इथे बघू शकता आपली डाळ फ्राय आहे ती तयार झालेली आणि खायला अप्रतिम अशी लागते. चला तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. ही आहे चणा डाळ. आता चणा डाळ आपण शिजून घेतलेली आहे आणि आता ती थोडी थंड झालेली आहे, तर मी चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेते. तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता. आता इथं चमच्याच्या साहाय्याने मी बारीक करून घेते म्हणजे आपली आमटी आहे ती एकदम परफेक्ट बनली जाते आणि खायला खूप टेस्टी अशी बनते. चणा डाळीची आमटी भातासोबतही अप्रतिम अशी लागते. आता इथे मी स्मॅश करून घेतलेली आहे डाळ आणि आता एक कढई घेतलेली आणि त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलेले. याच्यामध्ये तेल थोडं जास्त घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तेल गरम झाल्यावरती आपण जिरे आणि मोहरी घालून घेणार आहे. आता सुरुवातीला तेल आहे ते फोडणी टाकताना चांगलं गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावरती मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की त्यावरती जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा, त्यानंतर ठेचलेला लसूणच्या 10-12 पाकळ्या घालून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट 1 ते 1.5 चमचा घालून घेतलेले, हळद अर्धा चमचा घातलेली आहे आणि जो गरम मसाला असतो तो मी याच्यामध्ये 1 छोटा चमचा भरून घातलेला आहे म्हणजे आपली आमटी आहे ती अगदी झणझणीत अशी बनली जाईल. आता इथं जी डाळ स्मॅश करून घेतली होती त्याच्यामध्ये आता कडक गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं म्हणजे फोडणीला व्यवस्थित आपल्याला ती ओतता येते. इथं बघू शकता मी इथं थोडासा व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे फोडणी देताना. आता मी फोडणी देऊन घेतलेला आहे आणि आता एक उकळी काढून घ्यायची आहे. ही डाळ आहे ती कमीत कमी 10 मिनिटं चांगली उकळवून घ्यायची म्हणजे ही आमटी आहे ती खूप छान लागते. आता इथे बघू शकता फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आणि याला छान उकळी काढून घेतलेली. छान अशी आमटीचा कलरही आलेला आहे आणि चवीला अप्रतिम अशी लागते. जशी आपण पोळ्यांची आमटी करतो ना चणा डाळीची त्याच पद्धतीची केलेली आहे, फक्त याच्यामध्ये मसाला घातलेला नाही आहे. सिंपल पद्धतीने इथं मी दाखवलेली आहे. आता ह्या आमटीला आपण एक 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची म्हणजे ही आमटी परफेक्ट आपली तयार होईल. यावरती झाकण ठेवूया आणि त्यानंतर उकळी काढून घेऊया. इथं बघू शकता आता आपली आमटी आहे ती ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. आता मी गॅस बंद करून घेते आणि एका छोट्या टोपामध्ये आपण हे काढून घेऊया. आता ही आमटी पण आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे. बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि खायला खूप अशी टेस्टी लागते. नक्की ह्या प्रकारच्या आमट्या तुम्ही बनवून बघा. थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या आहेत, गावरान पद्धतीने इथं दाखवलेल्या आहेत. आता पुढची जी रेसिपी आपली आहे ती मिक्स डाळची आहे. तर त्यासाठी आता इथं आपण ऑलरेडी ह्या डाळीमध्ये काही पदार्थ घालून घेतलेले आहेत आणि आता आपण एक कढई घेतलेली त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलेले आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल इथं चांगलं गरम झालं की त्यावरती मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग जिरा घालायचा, कढीपत्ता घालून घ्यायचा म्हणजे फोडणी आहे ना ती छान अशी बसते. त्यानंतर लसूण घालायचा. लसूण थोडासा भाजत आला की त्यावरती कांदा घालून घ्यायचा. कांदा इथं मी थोडासाच घातलेला आहे, ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे घालून घेतलेले. त्यानंतर हळद घातली आणि 1 ते 1.5 चमचे इथं लाल तिखट घालून घेतलेले आणि जो सांबर मसाला असतो तो मी अर्धा चमचाला थोडा जास्त याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बाकी यामध्ये कोणताही मसाला घातलेला नाही. आणि त्यानंतर ही डाळ आहे ती थोडीशी हलक्या हाताने घोटून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. इथं बघा तुम्हाला जर डाळ जास्त घट्ट हवी असेल तर याच्यामध्ये पाणी कमी घाला आणि जर थोडी पातळ पाहिजे असेल तर मग पाणी याच्यामध्ये थोडंसं जास्त घालायचं. परंतु पाणी घालताना कधीही याच्यामध्ये उकळलेलंच पाणी घालून घ्या म्हणजे डाळीची टेस्ट आहे ती बदलत नाही, कलर बदलत नाही. अशा पद्धतीने आपण याला आता उकळी काढून घेऊया. फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही डाळ आहे मिक्स डाळ, ती अतिशय पौष्टिक अशी डाळ तयार होते
आणि आपण सेम जर डाळ बनवत असाल तर अशा पद्धतीची एकदा डाळ बनवून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। आता याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ एक 3-4 चम्मच घालून घेतलेला आहे, त्यामुळे एक चवीला अप्रतिम अशी ही डाळ लागते, थोडीशी आंबट गोड पद्धतीने। चला तर आता ही डाळ ही आपली तयार झालेली, वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे। आता ही बघू शकता, ही आहे आपली फराशीची डाळ। आता ही फराशीची डाळ शिजलेली आहे, थोडीशी मी चम्मचाच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घेते, म्हणजे डाळ आहे ती आपली व्यवस्थित बनली जाईल आणि फोडणी देता आपल्याला व्यवस्थित येईल। आता इथं चमच्याने जर स्मॅश होत नसेल तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश करू शकता, स्मॅशरने लगेच ही डाळ आहे ती स्मॅश होते। इथं बघू शकता छानपैकी स्मॅशरने मी स्मॅश करून घेतलेली आहे। आता आपण काय करूया, पाणी साईडला मी गरम करत ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया, म्हणजे आपल्याला फोडणी द्यायला व्यवस्थित जाईल। आणि याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे, म्हणजे ही डाळ आहे ती थंड होणार नाही। आणि कढईमध्ये आता कढई गरम करून घेऊया। आता इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। आता इथं तेल मी 1 पळी घातलेलं आहे, कारण की आपली डाळ आपण थोडीशी घेतलेली, ही डाळ आहे ना जी फराशीची डाळ ती तुम्ही कमी घ्याल ना तर त्याची कडल्यानंतर जास्त घट्ट होत जाते इतर डाळींपेक्षा। आता यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली, मोहरी तडतडल्यावरती जिरं घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती नंतर कढीपत्ता घालून घेतलेला आहे। इथं तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर त्याचा वापर करा, त्यामुळे एक छान अशी टेस्ट येते। त्यानंतर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत। लसूण पाकळ्या थोड्याशा भाजत आल्या ना की थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यावरती नंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं। मीठ ॲड केलं की त्यानंतर थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग चांगला भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालायचं आहे। तुम्हाला जशी तिखट पाहिजे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर छानपैकी अशी चरचर आवाज होईल अशा पद्धतीने आपण त्याला फोडणी देऊन घ्यायची आणि त्यावरती लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित अशी फोडणी आपल्या डाळीला बसली जाते। आता इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मग मी झाकण काढणार आहे, म्हणजे जी फोडणी आपण दिलेली असती ती डाळीमध्ये छानपैकी मुरली जाते। आता आपण काय करूया, झाकण काढून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया ही डाळ आहे ती। याला छानपैकी 5 ते 7 मिनिटं छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे। अप्रतिम अशी ही डाळ लागते, भातासोबत तर अप्रतिम लागते। जर वासाचे तांदूळ असतील ना इंद्रायणी वगैरे तर त्यासोबत खूपच छान लागते। आता ही आपण काढून घेऊया। गावाकडे ही जी आमटी आहे ना ती सर्वांची खूप फेवरेट अशी असते, फक्त या चुलीवरती केली ना की त्याची टेस्ट आणखीन वाढली जाते आणि खूप छान चवीला लागते। बनवायची पद्धत हीच आहे, फक्त चुलीवरती बनवली जाते। तर अशा पद्धतीने आपण ही डाळ आहे ती चांगली कढवून घेऊया। एक 7 ते 10 मिनिटाच्या आसपास ही डाळ आहे ती चांगली कढवून घ्यायची आहे। जेवढी छान डाळ कढली जाईल तेवढी चवीला खूप अप्रतिम अशी लागते। आता इथे बघू शकता डाळ आहे ती आपली दाटसर होत चाललेली आहे आणि चांगली उकळलेली। आता इथे मी गॅस बंद करून घेतला आणि त्याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली। अप्रतिम अशी डाळ आपली तयार झालेली आहे। चला तर बघू शकता आता आपण सर्व करून घेऊया, एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। अप्रतिम अशी ही रेसिपी होते आणि खायला खूप टेस्टी अशी लागते। पुढची आणि शेवटची रेसिपी आपली आहे ती मुगाच्या डाळीची आहे। इथं मी मूग डाळ घेतलेली, एक कोणत्याही पेल्याने घेऊ शकता। आता ही बघा अशा पद्धतीची मूग डाळ असते आणि घरातील कोणत्याही वाटीने घेऊ शकता, जेवढी तुम्हाला बनवायची त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आता इथं मी एक पेलाभर घेतलेली आहे आणि त्याची बनवून दाखवणार आहे। इथं मूग डाळ आहे ती साफ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिटांसाठी किंवा जास्तीत जास्त अर्धा तासासाठी भिजवून घ्यायची। अर्धा तास भिजल्यानंतर त्यामध्ये मी एक छोटा बटाटा घालून घेतलेला आहे, परंतु सालीसहित घातलेला आहे। इथं बघू शकता डाळ व्यवस्थित आपली अर्ध्या तासात भिजलेली आहे आणि त्यानंतर आपण त्याला फोडणी द्यायला घेऊया। आता फोडणीसाठी इथं मी एक कढई घेतलेली, कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी येते तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यावरती मोहरी घालून घेतली आणि मोहरी तडतडली की त्यावरती कढीपत्ता घालून घेतलेला आहे। एक थोडासा कांदा घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला, आणि मिरची एक अर्धी मिरची याच्यामध्ये बारीक करून घातलेली आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये जो आपला ओलं वाटण असतं तर ते वाटण एक जे पोहे खायचा चमचा असेल तर त्यांनी 2 चम्मच भरून घातलेलं आहे। त्यामुळे आपली जी ही डाळ तयार होते, आमटी तयार होते, अप्रतिम अशी होते। त्यानंतर मसाला थोडासा भाजत आला की चवीनुसार मीठ ॲड करायचं, हळद अर्धा चमचा घालायची, 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचे किंवा चटणी बोलतो आपण तर चटणी घालून घ्यायची आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ते थोडंसं टोमॅटो घालून घ्यायचं।
टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे। टोमॅटो थोडंसं वाफलून द्यायचं आणि त्यानंतर मग त्यावरती 1 चमचा आहे ते गरम मसाला घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे इथं गोडा मसाला असेल तर तोही वापरला तरीही चालू शकतो। आता इथं मसाला भाजून झाला की त्यावरती मग आपण जी डाळ आणि बटाटा घेतला होता ते घालून घ्यायचे। आता इथं सुरुवातीला डाळ आणि बटाटा घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। म्हणजे सुरुवातीला आहे ना जे 3 ते 5 मिनिटं आहे ते डाळ तशीच वाफवून घ्यायची आहे भांड्यामध्ये किंवा जी कढई आपण घेणार आहे त्याच्यामध्ये। लगेच पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही, सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, त्याच्यावरती पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाफेवरती 3 ते 5 मिनिटं ही डाळ आहे ती वाफवून घ्यायची आहे। आता इथं बघू शकता 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी हलवून घेते। डाळ चांगली आपली वाफवलेली, डाळ व्यवस्थित अर्धा तास भिजवून घेतली ना की पटकन शिजली पण जाते आणि वाफवली पण जाते। आता इथं बघू शकता 3 मिनिटातच डाळ चांगली वाफवलेली आहे आणि त्यावरती मी गरम केलेलं पाणी घालून घेतलेले आणि परत त्यावरती एक ताट ठेवून त्यावरती पाणी ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे आपोआप लवकर ही डाळ आतल्यात शिजली जाईल। आता यावरती पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घालून घ्यायचं, जे ताटावरती पाणी असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ओतू शकता। तुम्हाला किती डाळ पातळ पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। मधून मधून हलवत आपल्याला जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। असं मी 3 ते 4 वेळा केलेलं आहे। तर डाळ शिजण्यासाठी कमीत कमी 20-22 मिनिटं लागतात। डाळ शिजती लवकर, पण आपल्याला एकदम परफेक्ट अशी डाळ शिजवायची असेल ते 20 ते 22 मिनिटं लागतात। आता इथं बघू शकता डाळ आता ऑलमोस्ट आपली शिजलेली आहे। बटाटा तुम्हाला दाखवते की बटाटा पण शिजलेला आहे, पण आपल्याला अशा पद्धतीची डाळ ठेवायची नाही। डाळ एकदम अशी व्यवस्थित शिजली पाहिजे, तर तशी डाळ आपल्याला करून घ्यायची। त्यासाठी मी परत याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला डाळीमधलं डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं दिसता कामा नये। जर त्या पद्धतीनं तुम्ही डाळ शिजवून घेतली ना तर खायला अप्रतिम अशी लागते। आता इथे बघू शकता परत मी 10-1 मिनिटं डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आता परफेक्ट आपली डाळ आहे ती तयार झालेली आहे। अशा पद्धतीची डाळ आहे ती शिजवून घ्यायची, म्हणजे जे वरती पाणी असतं ते एकदम सेपरेट दिसलं नाही पाहिजे आणि डाळ सेपरेट दिसली नाही पाहिजे। आता परफेक्ट आपली डाळ तयार झालेली ही डाळ आहे ती तुम्ही भातासोबत खाऊ शकता, अप्रतिम अशी लागते, किंवा मग तुम्ही ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी याच्यासोबतही खूप छान लागते। नक्की बनवून बघा अशा पद्धतीची डाळ। आता बघा डाळ आपली तयार झालेली आहे। आता मी याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेते आणि गॅस आहे तो आपण बंद करून घेऊया। एवढी डाळची कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट झालेली आहे। तुम्ही जर याच्यापेक्षा पातळ ठेवली ना तर ती चवीला थोडीशी वेगळी लागते आणि यापेक्षा जास्त घट्ट ठेवली तरीही चवीला वेगळी लागेल। परफेक्ट अशी या पद्धतीची डाळ करून घ्यायची, म्हणजे खायला अप्रतिम अशी लागते। चला तर मग आपल्या सगळ्या रेसिपी आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत। तुम्हाला यातील कोणती रेसिपी आवडली असेल ती नक्की करून बघा। आता या 5 डाळींच्या रेसिपी आपण तयार झालेल्या आहेत आणि खायला अप्रतिम अशा लागतात। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या गावरान रेसिपींसाठी, म्हणजे रेसिपी अपलोड केली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील। आता इथे बघू शकता टिफिन, लंच, डिनरसाठी 7 भाज्यांच्या रेसिपीचा व्हिडिओ मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा। तुम्हाला 7 भाज्यांच्या रेसिपी पाहायला भेटतील आणि अप्रतिम अशा गावरान पद्धतीने दाखवलेल्या आहेत, तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।